माणिकरावजी, आजच घोषणा झालेली आहे. संजय निरुपमजी यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे मुंबईची आणि महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे अशोकराव चव्हाण यांच्यावरची. या दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे ते महाराष्ट्राला कितपत पुढे नेऊ शकतं, महाराष्ट्रामध्ये कितपत काँग्रेसला पुन्हा एकदा उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल? हे मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णय मॅडमने घेतलेला आहे की ज्यांना संघटनात्मक चांगल्या प्रकारचा अनुभव आहेत, जे सर्वांना सोबत घेऊन चालतील. आणि एक आव्हान आहेत आमच्या पुढे महाराष्ट्रामध्येही की ज्या परिस्थितीमध्ये एकूणच आज पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये BJP किंवा नरेंद्र मोदीजींनी एक तर्फी निकाल त्यांच्या वतीनं लागलात आणि त्याच्यामधून आता बाहेर यायचं, त्यामध्ये आता महाराष्ट्राला उभं करायचं, एक मोठी जबाबदारी, निश्चित आव्हानात्मक अशा प्रकारची जबाबदारी आहे. पण मला खात्री आहे की अशोकरावांचं एक संघटन कौशल्य असेल किंवा सर्वांना घेऊन जाऊन आम्ही पुढे परत महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती निर्माण करू, अशा प्रकारचा आत्मविश्वास आम्हाला पूर्णपणे आहे. संजय निरुपमजी हा चेहरा मुंबईसाठी देण्यात आलेला आहे. जनार्दन चांदूरकर यांचा पण चेहरा यापूर्वी दिला होता आणि यावेळेस अमराठी चेहरा देण्यात आलेला आहे का? इतर जे मतं आहेत ते गोळा करण्यासाठी? नाही, मराठी अमराठी अशातला विषय नाही आहे. शेवटी जो काम एक धडाडीनं करत असेल किंवा ज्यांना ग्राउंड रियालिटीवर त्या ठिकाणी आणखी चांगल्या पद्धतीनं काम करण्याची त्यांची माहिती असेल त्यांच्याकडे, तर त्यांना नेतृत्व दिलं पाहिजे. असं काही महाराष्ट्रीयन नॉन महाराष्ट्रीयन अशा प्रकारचं उल्लेख करून कुठेतरी त्याला कमी लेखता कामा नयेत. मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे काम संजय निरुपमजीने याच्यापूर्वी केलं, संघटनेमध्ये केलं. माझ्यासोबतसुद्धा माझे प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते आणि चांगलं काम केलं. आदर्श प्रकरण सुद्धा पुन्हा एकदा अडचणीचं ठरलं असं वाटत नाही का? त्यापेक्षा जर नारायण राणे यांचं नाव जर प्रदेशाध्यक्षपदी आलं असतं तर आणखीन पक्षाला बळ मिळालं असतं. नाही, अशा प्रकारचं जरतरचा विषय नसतो. याच्यामध्ये एक आपल्याला मान्य करावं लागेल की अशोकरावजी एक संघटनेमधून आले होते. काँग्रेसच्या संघटनेमधून आलेले, युथ काँग्रेसमध्ये असेल, काँग्रेसमध्ये असेल, जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगले रिझल्ट त्यांनी दिले आणि जवळच्या मतदारसंघामध्ये सुद्धा राजीव सातवजींना सुद्धा त्यांची चांगली मदत झाली. एकूणच एक शेवटी परफॉर्मन्स दिला आणि संघटनेमध्ये कामाचा अनुभव आहे. मुख्यमंत्री राहिला म्हणजे नेतृत्व आहेत. अशा नेतृत्वाला कुठेतरी अडगळीत टाकणं किंवा कुठेतरी आदर्शचं प्रकरण सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे की त्यामध्ये काय होतं. कारगिलच्या संदर्भामध्ये उल्लेख होत होता, सेंट्रलची जमीन आहेत म्हणून अशा प्रकारचा उल्लेख होत होता, परंतु ते काही सत्यांश निघालेले नाहीत. मग अशा एक कार्यकर्त्याला, नेत्याला, जे काँग्रेस पक्षाचं एक नेतृत्व आहे, अशाला किती दिवसपर्यंत तुम्ही दूर ठेवू शकाल? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.